नमस्कार. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता किती महत्वाची आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण जेव्हा विषय विजेचा येतो तेव्हा ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते. आज आपण याच अत्यंत महत्वाच्या विषयावर म्हणजेच विद्युत सुरक्षेवर बोलणार आहोत. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, नाही का? पण यात खूप मोठा अर्थ दडलाय. वीज आपल्यासाठी एका अत्यंत विश्वासू सेवकासारखं काम करते, पण एका छोट्याशा चुकीलाही इथे माफी नाही. त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. चला एक प्रसंग डोळ्यासमोर आणूया. विचार करा, कामाची खूप घाई आहे, डेडलाईन जवळ आलीये आणि अशातच एक महत्वाचं मशीन बंद पडलंय. सगळा कामाचा खोळंबा झालाय. दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिशियनला बोलवण्यात आलंय, पण वेळेच्या दबावाखाली त्याच्याकडून एक छोटीशी, अगदी छोटीशी चूक होते. एक सेफ्टी स्टेप तो विसरतो. आणि मग एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. एक मोठा अपघात घडतो आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये? तो अपघात सहज टाळता आला असता. तर आज आपण हेच शिकणार आहोत की असे अपघात कसे टाळायचे. तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवातीला झालेली गंभीर चूक पाहू, मग सुरक्षेचा पाया, त्याचे नियम, चिन्हांची भाषा आणि त्याचे प्रकार, आणि शेवटी आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेऊया. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. सुरक्षेचा पाया म्हणजे हे नियम इतके महत्वाचे का आहेत? हे नियम म्हणजे काही फक्त कागदावर लिहिलेल्या सूचना नाहीत, तर अपघात टाळण्यासाठी बनवलेले लाईफ सेव्हिंग प्रोटोकॉल्स आहेत. बघा, काही गोष्टी अगदी स्पष्ट असायला हव्यात. विजेचं काम हे फक्त आणि फक्त अधिकृत प्रशिक्षित व्यक्तीनेच केलं पाहिजे. चालत्या म्हणजे लाईव्ह सर्किटवर काम करणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि हे नियम पाळणं म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या सहकाऱ्यांसाठी, कंपनीच्या मालमत्तेसाठी, सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग आता आपण त्या प्रत्यक्ष नियमांबद्दल बोलूया, जे रोजच्या कामात आपली सुरक्षा जपतात. सुरुवात करूया वैयक्तिक सुरक्षेपासून. आपण वापरत असलेली उपकरणं म्हणजे टूल्स, त्यांचे हँडल नेहमी इन्सुलेटेड असायला हवेत. कंट्रोल पॅनलवर काम करताना पायाखाली रबर मॅट असणं किंवा उंचीवर काम करताना सेफ्टी बेल्ट लावणं, या गोष्टी अगदी किरकोळ वाटू शकतात, पण खरं तर याच गोष्टी आपला जीव वाचवतात. आता बोलूया आपल्या कामाच्या जागेबद्दल. फक्त स्विच ऑफ करणं पुरेसं नसतं. मुख्य फ्यूज काढून तिथे काम चालू आहे असं टॅग लावणं खूप खूप महत्त्वाचं आहे. का? कारण त्यामुळे दुसरा कोणी चुकूनही वीज पुरवठा सुरू करणार नाही. आणि हो, कामाची जागा, विशेषतः जमीन, नेहमी कोरडी आणि स्वच्छ असली पाहिजे. बरं, आतापर्यंत आपण नियमांबद्दल बोललो. आता आपण एका वेगळ्या भाषेकडे वळूया. ही आहे चिन्हांची भाषा. ही एक अशी दृश्यात्मक भाषा आहे जी शब्दांशिवाय धोक्याची सूचना देते. ही जी चिन्ह आपण बघतो ना, ही एक प्रकारची युनिव्हर्सल लँग्वेज आहे. म्हणजे जगात कुठेही जा, यांचा अर्थ बदलत नाही. ही चिन्ह आपल्याला एका नजरेत सांगतात की काय करायचं, काय नाही करायचं, कुठे धोका आहे आणि कुठे मदत मिळू शकते. चला तर मग या चिन्हांच्या भाषेचं व्याकरणच समजून घेऊया. त्यांचे आकार, त्यांचे रंग, या प्रत्येकाचा एक विशिष्ट अर्थ आहे. तो काय आहे ते पाहू. हे बघा, इथे 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रतिबंधात्मक, जो हे करू नका असं सांगतो. दुसरा अनिवार्य, जो सांगतो हे केलंच पाहिजे. तिसरा चेतावणी देणारा, जो संभाव्य धोक्याची सूचना देतो. आणि चौथा माहिती देणारा, जो आपल्याला मदत कुठे मिळेल हे सांगतो. सोपं आहे. हा फरक लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. लाल वर्तुळ म्हणजे थांबा, हे धोकादायक आहे, हे करू नका. आणि निळं वर्तुळ म्हणजे हे तुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, हे कराच. एक नकारात्मक आदेश तर दुसरा सकारात्मक. आता हे चिन्ह बघा, धूम्रपान निषेध. याचा आकार वर्तुळाकार आहे, बॉर्डर लाल आहे आणि एक आडवी रेघ आहे. हे पाहिल्यावर लगेच कळतं की इथे ही कृती करायला सक्त मनाई आहे. आणि आता याच्या अगदी उलट, हे अनिवार्य चिन्ह. याचा रंग निळा आहे आणि आकार वर्तुळाकार. हे आपल्याला एक कृती करायला सांगत आहे, जसं की हातमोजे घाला. म्हणजे इथे काम करताना हातमोजे घालणं बंधनकारक आहे. आता तिसरा प्रकार, चेतावणी चिन्ह. याचा आकार त्रिकोणी असतो आणि रंग पिवळा. हा आकार आणि रंग मुद्दाम लक्ष भेदून घेण्यासाठीच वापरला जातो. जसं की हे विद्युत शॉकचा धोका दाखवणारं चिन्ह. हे दिसलं की समजायचं पुढे धोका आहे, सावध रहा. आणि शेवटचं माहिती देणारं चिन्ह. याचा रंग हिरवा आणि आकार चौरस असतो. हा रंग सुरक्षिततेशी जोडलेला आहे. हे चिन्ह आपल्याला धोका नाही तर मदत कुठे मिळेल हे सांगतं. जसं की
प्रथमोपचार पेटी किंवा आपत्कालीन बाहेर जाण्याचा मार्ग. तर आता आपण नियम समजून घेतले, चिन्हही ओळखायला शिकलो. पण या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे, आणि तो म्हणजे आपली स्वतःची जबाबदारी. हे सुरक्षेचं चक्र आहे, एक सवय आहे. पहिलं म्हणजे धोका ओळखणं, मग त्या धोक्याशी संबंधित नियम आणि चिन्ह समजून घेणं. तिसरं, त्यानुसार योग्य कृती करणं. आणि चौथं, हे सतत करत राहणं. ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. आणि शेवटी हे सगळं आपण का करतो? फक्त नियम आहेच म्हणून नाही, तर आपल्या स्वतःच्या आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी. प्रत्येक नियमामागे, प्रत्येक चिन्हामागे कोणाचा तरी जीव वाचवण्याचा उद्देश असतो, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर मग आता स्वतःला हा प्रश्न विचारा. आज जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आपल्या कामाच्या ठिकाणी परत एकदा नजर टाका. तिथले संभाव्य धोके ओळखा, कारण सुरक्षा ही एका व्यक्तीची नाही, तर आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे.